किस रावण की काटू बाहें, किस लंका को आग लगाऊं। पग पग लंका घर घर रावण, इतने राम कहाँ से लाऊं। श्रीपाद सेवा मंडळाचे सद्गुरू माननीय श्री शिरीषदादा शांताराम कवडे यांच्या भाषणातील त्यांनी एका अनामिक कवीच्या या ओळी वापरल्या होत्या. त्याच्याबद्दल आपण गेल्या वेळेला थोडंसं बोललो. आणि हे शिरीषदादांनी ज्या ओळी वापरल्या होत्या त्याच्यामध्ये प्रश्न पण आहे. त्या प्रश्नामध्ये अगतिकता आहे की इतने राम कहाँ से लाऊं. का? कारण प्रत्येक घरामध्ये रावण आहे. प्रत्येक ठिकाणी मी बघतो तिकडे लंकाच दिसते मला. अन्याय अत्याचार सगळीकडे दिसतं. आणि मग शेवटी तो प्रश्न आहे की इतने राम कहाँ से लाऊं. तर ह्या प्रश्नांची आपल्याला दोन पातळ्यांवरती विचार करता येईल. त्याचा कुठल्या पातळ्यांवरती विचार करायची पार्श्वभूमी शिरीषदादांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय सुंदरपणे दिली होती. ते म्हणाले की मनुष्य जन्मामध्ये मनुष्यानी उपासक व्हावंच. आणि उपासक व्हावं याचा अर्थ काय? उपासना करण्याचे दोन प्रकार कुठले? एक व्यष्टी उपासना. व्यष्टी उपासना म्हणजे मला जसं कळतं तसं वैयक्तिक पातळीवरची जी उपासना. त्या व्यष्टी उपासनेचा उद्देश काय? तर धर्माचा अंगीकार करणं. आता धर्म म्हणजे काय? तर त्यांनी धर्माची सुंदर व्याख्या सांगितली की चित्तामध्ये सात्विकतेची अभिवृद्धी करतो तो धर्म. मनुष्य जन्मामध्ये येऊन असा धर्माचा अंगीकार, अशी व्यष्टी उपासना करावी. आणि कुठपर्यंत करावी? जोपर्यंत चित्त सत्वयुक्त होत नाही तोपर्यंत करावी. याला कदाचित बरेच वर्ष लागतील, बरेच जन्म लागतील. पण एकदा त्या माणसाचं अंतःकरण प्रवृत्तीने भरून गेलं की मग काय झालं? त्याचं भगवंताशी तो तद्रूप झाला. त्याला कृतार्थ म्हणतात. अशा ठिकाणी आला तो माणूस, त्याची प्रगती होत होत अशा ठिकाणी आला. मग त्याची व्यष्टी उपासना संपूर्ण झाली. मग त्यांनी पुढला टप्पा, उपासनेतला पुढला टप्पा त्यांनी गाठावा. आणि कदाचित एका आयुष्यामध्ये हे सगळं होणार नाही, बऱ्याच आयुष्यामध्ये हे करावं लागेल. आणि समजा त्या मनुष्य जन्मामध्ये त्याची अशी उपासना झाली, तो कृतार्थ झाला आणि उर्वरित आयुष्य असेल, मग काय करावं त्यांनी? मग त्यांनी समष्टी उपासनेच्या मागे लागला. आता ही समष्टी उपासना म्हणजे काय? की आता उरलो उपकारापुरता. म्हणजे इथून पुढे आता त्याला स्वतःसाठी काहीच करायचं नाही, आता समाजासाठी काहीतरी करायचं. तर या समष्टी उपासनेचा अर्थ काय? तर समाजामध्ये परस्पर सामंजस्याची, बंधुभावाची, प्रेमभावाची जाणीव आणणं आणि सात्विकतेची वाढ करणं, हे सगळं करणारी यंत्रणा म्हणजे समष्टी उपासना. आता विचार करा किती व्यापक हा विचार आहे की एक स्वतःपुरती जी उपासना झाली, व्यष्टी उपासना झाली, मग माणसाने संपूर्ण आयुष्य समष्टी उपासनेसाठी खर्च करावं. आणि जेव्हा माणूस असा समष्टी उपासनेच्या मागे लागतो तेव्हा असे बरेचसे अनुभव येऊ शकतात की आपण नुसता एवढाच विचार करू शकतो की स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आचरणामध्ये फरक करणं किती कठीण आहे. तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये बघतो की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तर तुकाराम महाराज कुठे युद्ध करायला गेले होते? ते युद्ध कशाबद्दल म्हणतात की स्वतःच्या मनामध्ये जे द्वंद्व चाललाय, स्वतःच्या मनातले जे गुण अवगुण यांचं जे द्वंद्व चाललंय, तो रात्रंदिवस तो युद्धाचा प्रसंग. आणि युद्ध कसलंय? अवगुणांचा नाश करून गुणांची वृद्धी करणं. म्हणजे तमोगुणाचा नाश करून सात्विक गुणांची वृद्धी करणं, हाच त्यांचा तो युद्धाचा प्रसंग. हे कुठलं? व्यष्टी उपासनेमध्ये. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती ही सतत हे द्वंद्व चालू असतं. समष्टी उपासनेमध्ये काय? आपल्याला समाजामध्ये सामंजस्याची भावना, बंधुभावाची भावना आणायची. हे तर किती कठीण असेल. तेव्हा मग असे अनुभव येतात की किस रावण की काटूबा आहे, इतका अत्याचार पसरलाय, तर कुठल्या रावणाचे मी हात तोडू, मी इतके राम कुठून आणू? तर ह्याचं उत्तर माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये देऊन ठेवलंय. आपण एक 9व्या अध्यायामध्ये श्लोक बघितला होता की तैसा हृदयामध्ये मी रामू. तर हा राम कुठून येणार आहे? व्यष्टी उपासनेच्या वेळा हा राम आपण कुठून आणतो? तर आपल्या हृदयामध्येच हा राम. म्हणजे गेल्या वेळा मी सांगितलं होतं की त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. त्या प्रश्नामध्ये जर आपण खूप विचार केला, आत्मपरीक्षण केला, तर राम आता कुठून आणणार आहे आपण? हा राम आपल्याला आपल्या मनामध्ये जो आहे त्या रामाला जागृत करायचा. तो राम जागृत करणं म्हणजे सात्विक भावनेची वृद्धी करणं. तसा तो हृदयामध्ये मी रामू
असं ज्ञानेश्वरीमध्येच त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर देऊन ठेवलं. तर शिरीषदादांच्या त्या भाषणामधून तर या दोन्ही व्यष्टी उपासना, समष्टी उपासनाचा चांगला अर्थ कळतो. आणि मग त्यांनी सांगितलं, की समाजामध्ये एकदा तुम्ही प्रयत्न करायला गेलात, की तुम्हाला बरेचसे अनुभव येतात. चांगले, वाईट बरेचसे अनुभव येतात. पण साधारणपणे असं दिसतं, की समाजामध्ये नैतिकतेचा ऱ्हास झालाय, सात्विकतेचा ऱ्हास झालाय आणि आदर्श म्हणून म्हणावं असं कोणी दिसतच नाहीये किंवा खूप कमी लोकं दिसतात. पण तरी सुद्धा जे काही कमी लोकं आहेत, ज्या काही कमी अशा वृत्ती आहेत, त्यांनी सुद्धा एकत्र येऊन अशी समष्टी उपासना मध्ये त्या प्रगती करू शकतात. काही संस्था आहेत, काही माणसं आहेत, जे अतिशय आयुष्य स्वतःचं अशा कामासाठी झटून वाहून दिलेलं आहे. त्यांनी एकत्र येऊन अशा समाजामध्ये जी काही प्रगती आहे ती करावी. हे असं त्यांनी सांगितलं. जेव्हा-जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकतो तेव्हा मला अजून एक पंचतंत्रामधली गोष्ट आठवते. आणि त्या भाषणाचं म्हणजे सार पण काय, की प्रत्येक वेळेला पर्याय आपल्या हातामध्ये असतात. त्या पर्यायामधला कुठला पर्याय निवडावा हे आपल्याकडेच आहे. राम आणि रावण प्रत्येकामध्ये आहे. रावणाला जास्त जागा द्यावी, रावणाला जास्त प्रोत्साहन द्यावं का रामाला प्रोत्साहन द्यावं? हे निर्णय आपल्या हातात असतात. ती पंचतंत्रातली गोष्ट कशी आहे ती एका चिमणीची गोष्ट आहे. ती चिमणी अशी एका जंगलामध्ये, जंगलाच्या अशा कडेला राहत असते. आणि एके दिवशी काय होतं, की तिला त्या जंगलामध्ये खालती कुठेतरी आग लागलेली दिसते. तिचं घरटं असतं झाडाच्या वरती. मग तिला कळतं, की आता हळू ही आग पसरणार. तर तिला काही करायच्या आधीच ती आग संपूर्ण पसरते. तिचं घरटं ज्या झाडावर होतं ते झाड पण जळू लागतं. तर ती कशीतरी करून आपल्या पिल्लांना अ, अ, सुरक्षित ठिकाणी नेते. स्वतःचा बचाव करते आणि तोपर्यंत ही आग हळू पसरायला लागलेली असते. तर ती चिमणी काय करते? तर चिमणी विचार करते, की मी काहीच जर केलं नाही, मी नुसतं हे बघत जर बसली, तर ही आग संपूर्ण जंगलामध्ये पसरेल. ती तर त्या जंगलाच्या कडेला आहे, पण त्या संपूर्ण जंगलामध्ये हजारो, लाखो पक्षी, प्राणी, कितीतरी जीव आहेत. त्यांचा नाश होईल, त्यांचा जीवाचा नाश होईल, त्यांच्या घरांचा नाश होईल, त्यांच्या पिल्लांचा नाश होईल. तर ती नुसतीच बसत नाही. ती चिमणी काय करते, शेजारीच एक तळं असतं. त्या तळ्यामध्ये जाऊन चोचीमध्ये पाणी घेऊन येते आणि त्या जंगलाच्या कडेलाच एक नाला असतो. त्या नाल्यामध्ये ती पाणी टाकत जाते. तिचा उद्देश काय असतो, की जो कोरडा नाला असतो त्याच्यामध्ये हळू पाणी टाकून त्या पाण्याची एक मोठ बनवायची. तर ती चिमणी केवढी, तिची चोच केवढी, त्याच्यात पाणी ते केवढं येणार आहे आणि ती आग केवढी. एकदा आपण बघितलं असेल वणवा पसरायला लागला आगीचा जंगलामध्ये, तो किती वेगाने पसरतो. पण तरी सुद्धा हे सगळं असताना सुद्धा ती चिमणी आपले प्रयत्न थांबवत नाही. मग त्या चिमणीच्या प्रयत्नांनी आग थांबणार आहे का? माहीत नाही. पुढे काय होतं, ती चिमणी सारखी ये-जा करताना बघून बाकीचे पक्षी बघतात, की अरे ही काय करते? मग त्यांना कळतंय, की ही चिमणी या पाण्याची मोठ बनवायचा प्रयत्न करते. मग ते पक्षी तिच्या मदतीला लागतात. असे 5-10 करून हजारो पक्षी तेच करायला लागतात. इतर प्राणी करायला लागतात. हे असे मोठे-मोठे पक्षी, मोठे प्राणी येऊन मग त्या पाण्याची मोठ जरा मोठी होत जाते. आणि कालांतराने त्या इतकी ती मोठीमध्ये त्या पाणी येतं, की जी आग जंगलामध्ये पसरणारी असते, ती तिकडेच थांबते. आगीला वेगळं असं इंधन मिळत नाही त्या पाण्याच्या मोठीमुळे आणि ती आग हळू तिकडेच नष्ट होते. काही झाडं जळली, काही प्राणीमात्रांचा नाश झाला, काही घरटी जळली. पण जे काही मेजॉरिटी ऑफ जंगल होतं, ते यांच्या प्रयत्नामुळे वाचलं. आता ही झाली बोधकथा. इथे पण आपला त्या बोधकथेचा विचार हाच आहे, की आपल्याला जो निर्णय घ्यायचा असतो, की जर समाजामध्ये अन्याय, अत्याचार सारखाच चालला असेल, तर आपण कुठल्या बाजूला जाणार आहे? डू वी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ द प्रॉब्लेम ओर डू वी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ द सोल्युशन? हा विचार आपल्याच हातामध्ये असतो नेहमी. अशा जेव्हा समष्टी उपासना जो प्रयत्न चालतो, तेव्हा तर हे प्रश्न रोज नजरेसमोर येतात आणि कदाचित असे अनुभव आल्यामुळेच शिरीषदादांनी ते शब्द वापरले असतील, की किंवा त्या ओळी, की "इतने राम कहाँ से लावू?" त्या कदाचित त्यांनी वापरल्या असतील. तर आता ही चिमणीची झाली ती एक पंचतंत्रातली काल्पनिक बोधकथा. तर आपण काही जे काही अशा सत्य घटनेवर आधारित आहेत आणि ज्या लोकांनी असे अनुभव घेतले, त्यांचे विचार जरा बघूया. एक
पहिले गृहस्थ आहेत एली विझल म्हणून. तर एली विझल हे रोमानियामध्ये त्यांचा जन्म झाला आणि आता अमेरिकेमध्ये ते स्थायिक होते. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. पण त्यांचं विशेष काय? म्हणजे त्यांना लिखाणाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे बऱ्याचशा विषयांवर त्यांनी लिखाण केलंय. पण सर्वात महत्त्वाचं लिखाण त्यांनी त्यांच्या अनुभवावरती केलं. ते अनुभव कुठले? त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जर्मनीतल्या नाझी लोकांनी ज्यूज वरती बरेचसे अत्याचार केले होते. म्हणजे अतिशय अमानुष, निर्घृण नरसंहार केला होता. तर त्या नरसंहाराचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष घेतला. त्याच्यातून कसेबसे ते वाचले. म्हणजे आपण वणवा म्हणतो, जंगलामधला वणवा म्हणतो, त्याच्यापेक्षाही अतिशय भयंकर परिस्थिती, जिथे त्यांनी माणसातला हैवान बघितला. त्यांनी स्वतःचे नातेवाईक गमावले. अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली गेली. असा नरसंहार स्वतःने बघितला. अशा माणसाने आणि कुठेतरी आपण म्हणजे त्याच्या पावलामध्ये जाऊन आपण जर विचार केला, अशा माणसाने हे सगळं बघितलंय. कसेबसे ते वाचले. मग त्यांचे काय विचार होते, की जेव्हा समाजामध्ये असा वणवा पेटतो, असा अत्याचाराचा उद्रेक होतो, तेव्हा माणसाने काय करावं? त्याच्याबद्दल ते म्हणतात, "वी मस्ट ऑल्वेज टेक साइड्स. न्यूट्रॅलिटी हेल्प्स द ऑप्रेसर, नेव्हर द विक्टिम. सायलेन्स एन्करेजेस द टॉर्मेंटर, नेव्हर द टॉर्मेंटेड." म्हणजे अशा वेळेला जर आपण शांत बसलो, ज्यांच्यावर अत्याचार होतोय, त्यांच्यावर आपण शांत बसून अजूनही अत्याचाराला मदत करतो. मदत कोणाला होते? जे कोणी अग्रेसर असतात, जे अत्याचार करतायत, त्यांना ऑटोमॅटिक सहजपणे ती मदत होते. का? कारण कोणीच त्यांना विरोध करत नाही. तर हे एली विझल यांचे हे विचार. आणि हे का सांगतं, की इतने राम कहाँ से लाऊ हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो, तेव्हा पुढला प्रश्न आपल्याला नेहमी तोच यायला पाहिजे, की वी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ द सोल्युशन और पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. दुसरं अजून एक उदाहरण डेझमंड टुटू म्हणून. हे साऊथ आफ्रिकेमधले असेच समाज सुधारक होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा वर्णद्वेष पेटला होता. दुर्दैवाने जगामध्ये अजूनही वर्णद्वेष बघायलाच मिळतो. पण त्यावेळेला साऊथ आफ्रिकेमध्ये अपार्थाईड म्हणून एक अशी पद्धत होती, की जिकडे कायद्यानुसार श्वेतवर्णीय लोकांनी कृष्णवर्णीय लोकांच्या विरुद्ध असे कायदे निर्माण केले होते, की त्या कायद्यानुसार त्यांच्यावर अत्याचार करता येऊ शकतात किंवा बऱ्याचशा ज्या अशा सेग्रिगेशनच्या गोष्टी आहेत, की भेदभाव निर्माण करू शकतात. तर हे डेझमंड टुटू यांनी त्यावेळेला बरेचसे असे अत्याचार स्वतः बघितले, स्वतः अनुभवले. त्यावेळेला पण बऱ्याचशा अशा निर्घृण हत्याकांड झाली आणि त्यांनी हे सगळं बघितलं. बरेचसे स्वतःची माणसं गमावली. सगळ्या अत्याचारातून त्यांनी लढा देऊन ते बाहेर आले. त्यांचे काय विचार आहेत? आणि डेझमंड टुटू यांना पण नोबेल पुरस्कार मिळाला. ते म्हणतात, "इफ यू आर न्यूट्रल इन सिच्युएशन्स ऑफ इनजस्टिस, यू हॅव चोजन द साइड ऑफ द ऑप्रेसर." एली विझलनी जे म्हटलंय त्याच पद्धतीने म्हणतात. पुढे ते म्हणतात, "इफ एन एलिफंट हॅज इट्स फूट ऑन द टेल ऑफ अ माऊस and you say that you are neutral, the mouse will not appreciate the neutrality." म्हणजे हत्तीच्या पायाखाली उंदीर आहे आणि तुम्ही म्हणाल की नाही बाबा मी कोणाचीच बाजू घेत नाहीये, तर त्या उंदराला त्याचा काहीच फायदा होणार. आता हे उदाहरणच आहे. पण अशाच उदाहरणामध्ये आपण हे पण आपल्याला माहितीये की तो उंदीर केवढा, तो हत्ती केवढा आणि आपण समजा तो उंदीर असो, तर आपण काय मदत करणार? बऱ्याच वेळा अशी पण अवस्था असते की आपल्यामध्ये मदत करण्याची काहीच सामर्थ्य नसतं. पण आपल्याला ऐकून हेही माहिती आहे, की उंदरापेक्षा अतिशय लहान असणारी मुंगी, ती मुंगी जर हत्तीच्या कानामध्ये गेली, तर त्या हत्तीला बेजार करू शकते. हे आपल्याला माहीत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण हेल्पलेस असू, पण कधी-कधी तरी आपण आपल्यामध्ये हे कुठलीतरी शक्ती असेल, कुठेतरी सामर्थ्य असेल, कुठलीतरी संधी असेल, की आपण त्या परिस्थितीमध्ये चांगली गोष्ट करू शकतो. म्हणून ते पुढे म्हणतात आणि पुढचं जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, "डू युअर लिटल बिट ऑफ गुड वेअर यू आर. इट्स दोज लिटल बिट्स ऑफ गुड पुट टुगेदर दॅट ओव्हरवेल्म द वर्ल्ड." काहीही जेव्हा शक्य असेल तेव्हा कुठे लहान का असेना चांगल्या गोष्टी करा. वणवा पेटलाय, चिमणी केवढी, चिमणीची चोच केवढी, तिच्यातून ती आणणारं पाणी केवढं. त्याच्यापासून सुद्धा पुढे काय झालं, की ती पाण्याची मूठ झाली. हजारो लाखो प्राण्यांनी तिला मदत केली, पाण्याची मूठ झाली. जंगलामध्ये जो होणारा अजून विध्वंस होता तो थांबला. मी हे सगळं सांगण्याचं कारण हेच येते, की
गुणत्रय विभाग योग हा जो 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये या गुणांबद्दलच सांगितलं. हे 3 जे गुण आहेत सत्व, रज आणि तम, त्या गुणांचा संपूर्ण विचार आणि हे लिटिल बिट ऑफ गुड जे म्हणतात इथे डेझमंड टुटू, हेच त्या सत्वगुणाचं बीज आहे. सगळीकडे आपल्याला रावण आणि लंकाच दिसते, तरी सुद्धा आपल्या मनातला जो राम आहे त्याला जागा करणं अँड डुईंग लिटिल बिट ऑफ गुड व्हेर एव्हर यू आर, ते जे करणं आहे तेच सत्वगुणाचं बीज आहे. तर ह्या सगळ्यावरती माऊली काय म्हणतात या अध्यायामध्ये ते आपण बघूया. सुरुवातीला प्रकृती आणि पुरुष यांच्या योगाने सर्व सृष्टीची उत्पत्ती कशी होते याच्याबद्दल त्यांनी बरचसं विवेचन केलं. आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण हे विषय बघितले की ब्रह्म जे आपण चैतन्य म्हणतो, जे निर्गुण निराकार सर्व व्यापक सर्व समावेशक जे चैतन्य आहे त्याला बरेचसे शब्द आहेत. ब्रह्म, ईश्वर, परमात्मा. गेल्या अध्यायामध्ये आपण पुरुष हा शब्द बघितला. त्याच्या आधी क्षेत्रज्ञ हा एक शब्द आपण बघितला. ही जी अनादी शक्ती आहे त्या शक्तीच्या योगाने ज्या काही क्रिया होतात त्याला प्रकृती, माया, संसार, प्रपंच हे आपण म्हणतो. आणि आपण बघितलं की प्रकृती ही ब्रह्माची सावली आहे. म्हणजे प्रकृतीला स्वतःच असं अशी काही शक्ती नाहीये. तिला जी काही शक्ती मिळते ती ब्रह्माच्या ज्या अनादी शक्तीपासून आहे, त्या शक्तीपासून तिचे जे काही व्यवहार चालतात त्याला आपण ही प्रकृती किंवा माया, संसार किंवा प्रपंच असं म्हणतो. मग ह्या शक्तीच्या योगाने आपण आधी बघितलं होतं की 4 प्रकारचे जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात. आणि मग त्या 4 प्रकारच्या प्राण्यांमध्ये अशा 84 लक्ष योनी आणि बरेचसे असंख्य प्राणी मात्र या सृष्टीवरती उत्पन्न होतात. हे आपण सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल आपण आधी अभ्यास केला होता. पण नुसते प्राणी असून या संसारामध्ये काहीच होत नाही. अजूनपर्यंत ते सगळे निर्जीवच आहेत. ते नुसते आकार आहेत. त्या आकारांमध्ये जीव नाहीये. मग हे जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्या चैतन्याचा अंश प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आला, मग मात्र या सृष्टीचे जे सगळे व्यवहार आहेत, आपण व्यापार म्हणतो, ते सगळे चालू होतात. आणि हे कसे चालू होतात? आपण गेल्या अध्यायामध्ये शरीरातली म्हणजे याला क्षेत्र म्हटलंय, कुठल्याही आकाराला आपण क्षेत्र म्हणतो. तर ह्या शरीरामध्ये 36 तत्व असतात. या 36 तत्वांमध्ये सगळे इंद्रिय, वासना, सुख, दुःख, मन, बुद्धी, अहंकार ही सगळी तत्व बघितली होती. तर याच मायेमुळे या शरीरामध्ये म्हणजे जेव्हा हे शरीराचे आकार निर्माण होतात तेव्हा अजून काय होतं? 3 गुण निर्माण होतात. सत्व, रज आणि तम. म्हणजे मायेमुळे हे 3 गुण निर्माण झाले आणि ह्या गुणांच्या अनुरोधाने माणसाची कर्म होतात. म्हणजे कसं आहे, मायेपासून गुण निर्माण झाले, या गुणांच्या अनुरोधाने कर्म निर्माण होतात. हे माणसाचं एक आयुष्य जर बघितलं तर जन्मतः त्या माणसाकडे हे तिन्ही गुण असतात आणि त्यांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं, पण प्रत्येक माणसाकडे हे 3 गुण असतात. संपूर्ण आयुष्यामध्ये त्या माणसाला हे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आहे की आपल्यातल्या कुठल्या गुणांची वृद्धी करायची आणि कुठल्या गुणांचा नाश करायचा. हे सगळं सामर्थ्य त्याच्यामध्ये. हे आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं होतं की जेव्हा म्हटलंय की थॉट टू ऍक्शन. आपण आपल्या विचारांवरून आपले ऍक्शन्स, आपले आचरण कसं बदलू शकतो आणि त्याच्यावरून आपण आपलं नशीब कसं बदलू शकतो, हे सगळं बघितलं होतं. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे हा जो गुणांपासून कर्माचा जो प्रवास आहे तिथे माणसाला बरचसं स्वातंत्र्य आहे, बरचसं सामर्थ्य आहे ते बदलण्याचे, ते गुण बदलण्याचे आणि गुणाच्या अनुषंगाने कर्म बदलण्याचे. असं करत करत जेव्हा माणूस आयुष्य जगतो, मग त्या गुणांनी, कर्मांनी जी माणसाला गती येते त्या गतीनुसार मग माणसाचं पुढलं आयुष्य ठरतं. पुढल्या आयुष्यातले म्हणजे सुरुवातीला जे गुणांचं जे कॉम्बिनेशन आहे ते कशावरून ठरलंय की आधीच्या आयुष्यामध्ये जी काही कर्म केली आहेत त्याच्यावरून हे ठरलं. आणि हे जे चक्र आहे ते चालूच राहतं, कधीपर्यंत चालूच राहतं, जोपर्यंत तो मुक्त होत नाही तोपर्यंत हे सगळं चक्र चालू राहतं. तर पहिल्या अशा बऱ्याचशा ओव्यांमध्ये माऊलींनी ह्याच विषयावरती विस्तार केला. त्यातल्या काही ओव्या आपण बघूया की गुणांच्या बाबतीत ते काय म्हणतात. येथ सत्व ते उत्तम, रजते मध्यम, तिही माझी तम साविया धारे. म्हणजे थोडक्यात गुणांबद्दल सांगतात
तीन गुणांमध्ये सत्व जे आहेत गुण ते उत्तम गुण, रज आहेत ते मध्यम आहेत, आणि तम म्हणजे सर्वात वाईट आहेत, कनिष्ठ आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सत्वगुणांनी काय होतं, की चांगल्या विचारांनी, चांगल्या हेतूनी चांगली कर्म होतात. हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. रजगुणाचं वैशिष्ट्य काय, की चांगली कर्म होतात, पण त्याच्या मागे वाईट विचार असतात, वाईट किंवा स्वार्थी विचार असतात, की स्वतःसाठी काहीतरी करायचंय म्हणून चांगले कर्म घडतात. म्हणजे मध्यम असं ते गुण किंवा कर्म आहे. तमोगुण काय आहेत, की वाईट हेतूनी वाईट कर्म, म्हणजे जी काही आपण निषिद्ध कर्म म्हणू, ही कुकर्म म्हणू, ती तमोगुणांपासून उत्पन्न होतात. ते थोडक्यात त्यांनी इथे या तीन गुणांबद्दल सांगितलं. आणि पुढे ते एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पायी वयसा त्रय देही एकी जेवी. म्हणजे कसं आहे, आपण आपल्या शरीरावरून बघतो, की एका शरीरामध्ये बाल्यावस्था आहे, तारुण्य आहे आणि वृद्धावस्था आहे. हे कुठून बाहेर येत नाहीये एकाच शरीरामध्ये, पण ते वेगवेगळ्या वेळेला दिसतं. जेव्हा लहान असतो माणूस, तेव्हा ती बाल्यावस्था अतिशय अ, सामर्थ्यवान असते. त्याच्यामुळे तरुणपण किंवा वार्धक्य दिसत नाही. तसंच तरुण झाल्यावर तरुणपण सामर्थ्यवान असतं. वार्धक्य आल्यावर वार्धक्य सामर्थ्यवान असतं. त्याच्यामुळे ती जी दशा असते ती माणसाला दिसते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाकडे हे तीन गुण असतात, आणि त्याचं जे प्रकटीकरण होतं, ते प्रकटीकरण कशावर अवलंबून असतं? त्या माणसामध्ये कुठल्या गुणाचं प्रभुत्व जास्त आहे, त्याच्यावरून त्याच्या आचरणामध्ये कुठल्या गुणाचं प्रभुत्व आहे हे कळतं. आता याचा पण आपण जर विचार केला स्वतःबद्दलच, माझ्यामध्ये सत्वगुण किती आहेत, रजगुण किती आहेत आणि तमोगुण किती आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं, आणि मला स्वतःहून तरी हे नक्कीच वाटतं, की आपण स्वतःला जरा जास्तच क्रेडिट देतो, की आता सुद्धा मला जेवढे वाटत असते, की माझ्याकडे जितके सत्वगुण आहेत, त्याच्यापेक्षा नक्कीच कमी सत्वगुण, किंवा माझ्यामध्ये असं वाटत असेल ना, तमोगुण तर आता खूपच कमी आहेत माझ्याकडे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त तमोगुण अजूनही माझ्याकडे आहे. तर हे महत्वाचं काय? हे जाणून घेणं महत्वाचं काय? कारण जोपर्यंत आपण प्रॉब्लेम एक्नॉलेज करत नाही, तोपर्यंत त्याची सुधारणा करता येणार नाही. आणि हे एक्नॉलेजमेंट कोणासाठी करायचे? स्वतःसाठीच करायचे. जर मी ह्याच विचारात राहिलो, की नाही आता माझं सगळं सत्वगुणांनी भरून गेलोय मी, माझ्याकडे तमोगुण नाहीच आहे. आणि हे जर मी प्रामाणिक आत्मपरीक्षण केलं नाही, तर मी काय करतोय? मी स्वतःलाच फसवतोय. म्हणजे माझी जी स्वतःची करंट स्टेट आहे, ती मी डिनाय करतो. माझी जी खरोखर जी परिस्थिती आहे, ती जर मी डिनाय केली, तर माझी प्रगती होणारच नाही. म्हणून आपण जे काही गोष्टी ओव्हर एस्टिमेट करतो, सत्वगुण ओव्हर एस्टिमेट करतो, तमोगुण अंडर एस्टिमेट करतो. तर इथे थोडंसं प्रामाणिक आत्मपरीक्षण पाहिजे. प्रामाणिक आत्मपरीक्षणाने काय होईल, की आपली खरी जी अवस्था आहे ती कळेल, आणि तिथून मग आपल्याला आयुष्याची दिशा कळेल. जर आपल्याला सुरुवातच कळली नाही, तर आपल्याला गोल सुद्धा नीट ठरवता येणार. पुढे ते म्हणतात, तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे कुमुहूर्त करी. आता हे बघितलं आपण, प्रकृती पुरुषापासून सृष्टी निर्माण होते, वेगवेगळे प्राणी मात्र निर्माण होतात, 36 तत्व निर्माण होतात, सत्व रज तम गुण हे सगळे निर्माण होतात. हे कसं निर्माण होत आहे, की जो निर्गुण निराकार जे चैतन्य आहे, ते चैतन्य सूक्ष्म रूपाने आपल्या देहामध्ये येतं. त्या देहामध्ये येतं, तर तेव्हा एक गोष्ट होते, तेव्हा त्याच्याबद्दल ह्या ओवीमध्ये ते सांगतात, की तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे. म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे हा जो परमात्मा आहे, तो जेव्हा हळुवारपणे क्षेत्रामध्ये येतो, म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा एक अपशकुन होतो. तो काय अपशकुन होतो, की त्याला अज्ञानामुळे त्याला असं वाटतं, की हा देह म्हणजेच मी. म्हणजे जो मुक्त, निर्गुण, निराकार, निस्संगी आत्मा आहे, त्याचं काय होतं? त्याला असं वाटतं, की हा देह म्हणजे मी आहे, आणि तिथून पुढे जो अपशकुन होतो, तो कसा होतो? आजन्म मरणाती देहधर्मी समजती, ममत्वाची सुती घेना जवळ. हा जो कुमुर्त होतो, तो कधी होतो? जेव्हा हा जो निस्संगी आत्मा आहे, त्याला हा देह म्हणजेच मी, किंवा ही देह भावना त्याच्याकडे जागृत होते, तेव्हा हा कुमुर्त अपशकुन होतो. का? कारण मग तो बांधला जातो.
तो कसा बांधला जातो त्याचं एक उदाहरण देतात. जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उडी, तव गळ आसुडी जळ पारधी. कोळी जो आहे किंवा जो मासे पकडणारा असतो तो काय करतो, मासे पकडण्यासाठी एक गळ लावतो आणि गळाच्या टोकाला अशी कृमी किडे वगैरे बांधलेले असतात आणि कधी कधी असे रंगीबेरंगी असतात ते अशी खूप त्याचं आकर्षण वाटतं. तर जो पाण्यामध्ये स्वच्छंदपणे फिरणारा मासा असतो, जर त्या माशानी जोपर्यंत त्या गळ्याच्या आमिषाने तो मासा बळी पडत नाही, त्या गळाला पकडत नाही, तोपर्यंत तो मासा कसा असतो, मुक्त असतो, स्वच्छंद असतो. आणि जोपर्यंत मासा गळाला लागत नाही तोपर्यंत तो मासेमार कोळी काय करतो, तो गळ नेहमी हलवत राहतो. इथे ते सांगतात की जोपर्यंत हा आत्मा, देह म्हणजे मी हा जो गळ आहे त्याच्यामध्ये अडकत नाही तोपर्यंत हा आत्मा कसा असतो, मुक्त असतो, स्वच्छंद असतो. पण एकदा हा देह म्हणजे मी असं त्यांनी ठरवलं, असं त्याला अज्ञान झालं, म्हणजे काय करतो, तो मासा गळाला लागतो आणि एकदा तो गळाला मासा लागला म्हणजे काय झाला, तो बद्ध झाला. तर त्याच्यावरतीच ते पुढे म्हणतात की जे मायेच्या अनुषंगाने गुण होतात, गुणांपासून कर्म होतात, या गुणांपासून एक अपशकुन होऊन त्या गुणांपासून मग तो आत्मा जो स्वच्छंद असतो तो बांधला जातो, लिप्त होतो. आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण एक असंच एक चित्र बघितलं होतं की बेडूक आहे, बेडकाला साप गिळतोय, पण त्या बेडकाचं लक्ष उडणाऱ्या माशांवर आहे आणि त्या माशा खाण्यामध्ये तो अतिशय रत आहे, म्हणजे साप त्याला गिळतोय याची त्याला कल्पना सुद्धा नाही. तसंच इथे या मासाचं आणि गळ्याचं, जोपर्यंत हा मासा तोंड उघडत नाहीये आणि गळ्याला पकडत नाहीये तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरचा जो खरोखर आनंद आहे तो तसाच राहील. पण जर त्याला ते जे आमिष त्याला जर कंट्रोल करता आलं नाही, तर मात्र तो बद्ध होईल. तर हे गुणांपासून बंधन कसं येतं याच्याबद्दल माऊलींनी बराच सांगितलं. की आपण हा मासा म्हणजे आपण आपलं चित्र तिकडे आपण सुपर इम्पोज करून ह्या संपूर्ण ओव्या आता आता बघू शकतो. पण समजा आपण हा जो देह आहे तो आपण आहोत. या देहामध्ये जो मुक्त आत्मा आहे, तो आहे. जो आत्मा आतापर्यंत निस्संगी होता, तो या देहाच्या योगाने आता त्याचा देहाला संग झाला. त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात. तेवी सत्वे लुब्धके, सुख ज्ञानाची पाशके, वोडीजती मग खोडके मृगू जैसा. आता हे सुरुवात ते कुठून करतात, सत्व गुणापासून करतात. म्हणजे एकेका गुणाबद्दल ते सांगतात की सत्व गुणाचं आपण गेल्या अध्यायामध्ये बऱ्याच आणि त्याच्याही आधी बऱ्याच वेळा आपण बघितलं होतं की एकदा माणसाला ज्ञानाचा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला, तेव्हा आपण म्हणतो की सगळ्या सत्व गुणांची त्याची वाढ होते. तो माणूस कसा होतो म्हणजे त्याची सदसद विवेक बुद्धी जागृत होते. त्याच्यामध्ये ज्ञानाची जी सगळी लक्षणं आपण जी बघली ती हळूहळू प्रकट होतात. म्हणजे त्या माणसाचं अस्तित्व तिथून पुढे कसं होतं, त्याचं चंदनासारखं अस्तित्व होतं. त्याला स्वतःहून काही करावं लागत नाही. आपोआप त्याच्या चांगल्या विचारांमुळे, त्या ज्ञानाच्या लक्षणांमुळे सगळी जी आचरण आहेत त्याची सगळी चिन्ह प्रकट होतात. म्हणजे त्या चंदनाचा कसं झाड नुसतं उभं असतं पण त्याचा वास सगळीकडे पसरलेला असतो, किंवा फुलाचा सुवास नुसतं ते फुल उमललं की सुवास सगळीकडे पसरतो. असं त्याचं नुसतं नुसतं अस्तित्वावरून त्याचा सगळा म्हणजे त्याचा परिणाम होतो. अशा माणसामध्ये विवेक, वैराग्य, शांती ही सगळी सत्वगुणाची लक्षणं ही सगळी येतात. ही सत्वगुणाची लक्षणं इतकी चांगली असतील मग ही बंधनकारक का होतात त्याच्याबद्दल या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की आपण आधीच्या पानावर बघितलं की ही बंधनं कधी येतात, हा जो मुक्त स्वच्छंद आत्मा असतो त्याला जो गैरसमज होतो की एकदाच्या देहाचं ममत्व लागलं की हा देह म्हणजेच मी, देह भावना, देह अहंकार, देह बुद्धी, हे आपण बरेचसे शब्द वापरतो, ती एकदा प्रबळ झाली मग सत्वगुणांचं कसं होतं, त्या सत्वगुण पाशासारखे वाटतात. आणि हे पाश कुठले आहेत, सुख आणि ज्ञान या पाशांनी त्या माणसाची बुद्धी कंट्रोल करतात. म्हणजे त्या माणसाच्या बुद्धीवरती सुख आणि ज्ञानाचा पाश निर्माण होतो. आणि कसा होतो, त्या माणसाला असं वाटतं की माझ्यासारखा सुखी कोणीच नाहीये, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाहीये. म्हणजे जी काही ज्ञानाची जी लक्षणं होती ती देहबुद्धीच्या आधाराने हळूहळू अज्ञानाच्या लक्षणांकडे जातात. त्याला अभिमान, अहंकार होतो.
त्याला मानाची अपेक्षा निर्माण होते. तर माऊली तिकडे हेच सांगतात, की सत्वगुण जेव्हा देहभावनेशी त्याचा योग होतो, त्याचं रूपांतर कशात होतं? सुख आणि ज्ञान यांच्या पाशामध्ये होतं. आणि मग एका जाळ्यामध्ये जसं हरण अडकतं, त्याप्रमाणे माणसाचा जीव सुख आणि ज्ञानाच्या पाशामध्ये अडकतो. मग ज्ञाने चडफडी जाणीवेचे खुरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातेची गा. म्हणजे त्या माणसाला असंच वाटतं, की माझ्यासारखा ज्ञानी कोण नाहीये. तो जो अहंकार आहे तो होतो. आणि मग त्या अहंकारामध्ये बऱ्याचशा त्याच्याकडून वाईट गोष्टी होतात आणि म्हणजे माझ्यासारखं सुख म्हणजे सगळ्या जगातलं सुख आहे ते फक्त माझ्याकडे आहे. अशा त्या अज्ञानामध्ये मग तो हळूहळू तो राहतो. म्हणजे ही झाली सत्वगुणांपासून आणि सत्वगुण आणि देहबुद्धी यांच्या संयोगाने होणारी जी काही वाईट लक्षण आहे त्याचं हे उदाहरण. म्हणजे सत्वगुण जरी चांगले असतील तरी सुद्धा देह भावनेमुळे त्याचा हा जो पाश आहे तो माणसाच्या भोवती निर्माण होतो. पुढे ते रजगुणाबद्दल सांगतात. रजगुण म्हणजे कशी मध्यम आपण म्हटलं. ते इथे म्हणतात की हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. म्हणजे रजगुणाचं वैशिष्ट्य काय की यांच्यामुळे माणसाचं नेहमी मनोरंजन होतं. मनोरंजन कसं होतं की माणसाच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा जागृत होतात आणि त्या इच्छा इच्छा आणि आकांक्षा नेहमी तारुण्य असतं. म्हणजे नेहमी त्या अशा जागृत असतात आणि नेहमी वाढत राहतात. तर इच्छा, आकांक्षा असणं हे काय वाईट आहे का? त्याच्यात काही चुकी नाहीये. पण रजोगुणाचा परिणाम काय होतो, की त्याला कुठेच मर्यादा राहत नाही. म्हणजे इच्छा आणि आकांक्षेचं रूपांतर हळूहळू आसक्तीमध्ये होतं. हे आपण आधी सुद्धा याच्यावरती बरंचसं विवेचन केलं, की एकदा कुठल्याही गोष्ट परिणामाच्या बाहेर झाली, अतिशयोक्ती झाली, की मग त्याचे वाईट म्हणजे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तर इथे रजोगुणाचं सुद्धा असंच होतं, की आगीमध्ये समजा अग्निकुंडामध्ये अग्निकुंडाच्या आगीमध्ये तूप टाकलं, त्या आगीचा कसा अजून भडका उठतो. तसाच हे रजोगुण जर प्रमाणाबाहेर गेले, तर त्या रजोगुणांचं रूपांतर आसक्तीमध्ये होतं. आणि मग त्या आसक्तीमध्ये हळूहळू त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर पडदा पडतो आणि नुसती कर्म करण्यामागे लागतो माणूस लागतो आणि कर्म करताना मग त्याचा हा विचार राहत नाही की चांगली कर्म आहेत की वाईट कर्म आहेत की माझा जो हेतू आहे तो चांगला आहे की वाईट आहे. हे सगळे विचार मग दुय्यम होऊन जातात. म्हणून कधी कधी त्याच्याकडून चांगली जरी कर्म घडली तरी सुद्धा त्याचा हेतू चांगला असेलच असं नाही. त्याच्यामुळे हे रजगुणाचे परिणाम. हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे मग वारया वळगे तृष्णेची या. हे की रजोगुणांचं प्राबल्य वाढलं की मग तो जीवाला कामाच्या मागे लागतो. म्हणजे काम म्हणजे इच्छा, वासना या सगळ्या ज्या आहेत त्या इतक्या प्रबळ होतात की त्या नेहमीच चालू राहतात. मग वारया वळगे तृष्णेची आणि मग इच्छा त्याची कशी वाढते? वारा जसा वाढत जातो तशी त्याच्या इच्छा नेहमी वाढतच राहतात. तर हे जे पाश आहेत ते कोणाचे आहेत? ते आहेत रजोगुणाचे. आणि रजोगुणाचा पाश कुठला आहे? कर्माची आसक्ती. मग ती कर्माची आसक्ती त्या आसक्तीमधून तो माणूस कधीच बाहेर पडू शकत नाही. आणि माणसाचा जो निस्संगी आत्मा आहे तो आता इथे अडकलाय. पुढे ते तमोगुणांबद्दल सांगतात. अज्ञानाचे जियाले जया एका लागले जेणे विश्व भुलले नाचत असे. आपण आधीच्या अध्यायामध्ये पण बघितलं की अज्ञानाचं किती सामर्थ्य आहे. तमोगुण कशामुळे होतात? अज्ञानामुळे होतात. आणि अज्ञानाचं इतकं सामर्थ्य आहे की ज्ञानाला सुद्धा ते झाकोळू शकतं. आणि कुठल्या ज्ञानाला? एका माणसाच्याच नाही विश्वातलं सगळं ज्ञान आहे त्याला झाकोळू शकतं, इतकं अज्ञान शक्तिशाली आहे. आणि ह्या विश्वाला ते वेड लावू शकतं. एव निद्रा लस्य प्रमादी तम इया त्रिबंधी बांधे निरुपाधी चौकटाते. मग ह्याचा तमोगुणांचं रूपांतर कशामध्ये होतं? जे वैयक्तिक पातळीवरती कसं होतं की प्रत्येक इंद्रियांना जडत्व येतं. म्हणजे बुद्धी काम करत नाही. मन जे चंचल आहे त्याला आवरता येत नाही. किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्यावरती कुठलंच नियंत्रण राहत नाही. मनाला मूढत्व येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या प्रत्येक इंद्रियापासून प्रत्येक तत्वापासून जे चांगलं करता येत असतं त्याच्यावर पडदा पडतो आणि मग
जे वाईट विचार आहेत, वाईट विचारांपासून वाईट कर्म आहेत, ते इतके वाढतात, की त्याच्यापासून त्या तमोगुणांपासून जी काही निषिद्ध कर्म आहेत, तीच नेहमी होत राहतात. तर ह्या तमोगुणांपासून जीव आणि आत्म्याला बंधन कसलं पडतं? अज्ञानाचं आणि आळसाचं बंधन पडतं. तर आता हेच सगळं आपण लक्षात ठेवा, की जर माणसाच्या आत्म्याला किंवा स्वतःला मुक्ती पाहिजे असेल, आपण मोक्ष म्हणतो, तर किती पातळ्यांमधून आपल्याला हे युद्ध करायचं. सर्वात मोठं म्हणजे तमाचा जो पाश आहे तो तोडायचा आहे. अज्ञान, आळस यांच्यातून बाहेर पडायचं आहे. तिथून बाहेर पडल्यावर रजोगुणांचा सामना करायचा आहे. हे कर्माची जी आसक्ती आहे ती कमी करायची. आपण निष्काम कर्म बद्दल बरंच बोललो. ते सगळं कमी करायचं. तिथून सत्वगुणांची वाढ करायची. सत्वगुणांची वाढ कशी करायची आहे? देह बुद्धी सोडून किंवा देहबुद्धी ठेवून जर केली तरी सुद्धा त्याचा परिणाम वाईटच होणार. म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण असं करत करत येऊन शेवटी जे सर्वात महत्वाची देहबुद्धी आहे, त्या देहबुद्धीचा नाश करूनच मग आपला आत्मा मुक्त होऊ शकतो. तर ह्या सगळ्या ओव्यांमध्ये माऊलींनी तेच सांगितलंय, की ह्या गुणांपासून गुणांचा योग जर देहबुद्धीशी झाला, तर प्रत्येक गुणांनी कशी बंधनं पडू शकतात आणि त्या बंधनाचा दुष्परिणाम काय होऊ शकतो त्याच्याबद्दल सांगितलं. मग ही बंधनं आहेत. मग याच्या बंधनातून सुटका कशी? त्याच्याबद्दल ते पुढे सांगतात. त्रिगुण आपुलालेनी धर्मे, देहीचे मागुद साहुमे, चाळीताही न खोमे गुणातीतता. ह्या प्रत्येक गुणांचं कसं आहे ते आपापल्या गुणधर्मानुसार या देहाला कामाला लावतात. या देहाकडून जी काही कर्म आहे ती ह्या 3 गुणांच्या योगाने होते. ते आपलं काम करत असतात. पण ह्याला एक उपाय आहे. इथे माऊली सांगतात. उपाय काय आहे? गुणातीतता. जे गुणत्रय विभाग योग साधारणपणे आपल्याला सत्व, रज, तम गुण यांच्याबद्दल माहिती असतं. पण हा जो महत्वाचा विचार आहे इथे गुणातीत म्हणजे या अध्यायामध्ये हा जरी एक शब्द लक्षात राहिला आणि या शब्दाचा अर्थ काय हे जरी लक्षात राहिलं तरी ह्या अध्यायाचं सार कळलं असा त्याचा अर्थ होईल. तर इथे ते गुणातीततेबद्दल सांगतात की ठीक आहे या कर्मानी बंधने येतात पण या बंधनातून सुटका होण्याची एक युक्ती आहे त्याला गुणातीतता म्हणतात. ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसौ तुझ जे तू ज्ञानाबुज द्विरेफू की की जरी गुणांपासून बंधन येत असतील तरी सुद्धा याच्यातून मुक्त होण्याचा एक उपाय आहे आणि तो उपाय मी तुला तुला आता सांगतो आणि हे तू कसं ऐक की जो भ्रमर असतो तो कमळातून अलगदपणे जसे परागकण घेऊन जातो तशा अलगदपणे तू हे ज्ञान आता माझ्याकडून ऐकून घे आणि ते इथे आता पुढे जे सांगतात ते गुणातीत या गुणाबद्दल सांगतात म्हणजे गुणातीत म्हणजे काय याच्याबद्दल ते सांगतात तर तिकडे लक्ष देऊन तू ऐक असं ते विनंती करतात. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे तेवेची हे. हे आधी जे काही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आठवण करून देतात. ते काय म्हणतात? हे सगळे जे गुण आहेत आणि गुणांच्या योगाने जी कर्म होतात त्यांचा प्रभाव कुठपर्यंत? त्यांचा प्रभाव शरीरापर्यंत. या गुणांचा प्रभाव चैतन्याला किंवा तुझा जो जीव आहे त्या आत्म्यावर ह्याचा प्रभाव कधीच पडू शकत नाही. आणि हे जे ज्ञान आहे त्याला खरोखर आत्मज्ञान म्हणतात. आपण जात्याचं उदाहरण घेतलं होतं. तोच प्रकार इथे ते सांगतात, की ही सगळ्या गुणांचा जो जे काही सामर्थ्य आहे, त्याचा प्रभाव जो आहे, तो चैतन्यावर नाही पडू शकत. याचा फक्त शरीरावर पडू शकतो. मग इथे परत ते आठवण करून देतात, की मी आधीच्या अध्यायांबद्दल तुला सांगितलं होतं, ते लक्षात ठेव. कसं? परत दृष्टांत देतात. पै ऋतुत्रय आकाशे धरुणियाही जैसे नेदेजीची येवो वसे वेगळेपणा. हे आकाशामध्ये कसं आहे? बरेचसे ऋतू येतात आणि जातात. पण ते आकाश त्या ऋतूंपासून अलिप्त असतं आणि वेगळं असतं. ते नेहमीच वेगळं राहतं. पण त्याच्यामध्ये हे सगळे ऋतू येतात जातात. त्याचप्रमाणे हा आत्मा तुझा जो आहे तो अलिप्त आहे. हे जे सगळे गुण येतात आणि जातात ते तुझ्या देहामध्ये येतात. हे जे ज्ञान आहे ते तू नेहमी लक्षात ठेव. तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते तिये अहम वैसे अहंते मूळ केची. खूप महत्वाचे शब्द इथे
आपण पे, आपण पया हे जे शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे तिथे. ते म्हणतात हे जे गुण आहेत ते येतात जातात तो त्यांचा गुणधर्म आहे. तिकडे आपण काहीच बदल करू शकत नाही. बदल कुठे करू शकतो? जे आपण पे असे आयते. तू तुझं लक्ष तुझ्या मूळ स्वरूपाकडे ठेव. आत्मस्वरूपाकडे ठेव. त्याला ते आपणपे असे आयते म्हणतात. तिये अहम बैसे अहंते मूळ केचिये. एकदा तुझी वृत्ती तुझ्या मूळ स्वरूपावरती दृढ झाली, मग तुझ्या ज्ञानावरती कुठलाच पडदा पडणार नाही. मग तुला ह्या गुणांचा त्यांच्यापासून जे दुष्परिणाम होणार आहेत, त्यांच्यापासून तुला कुठलाच त्रास होणार नाही. तै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित. असं तू जर मूळ स्वरूपाकडे लक्ष ठेवलंस मग तुला काय जाणीव होईल? तुला तिथून अलिप्तपणे स्वतःकडेच बघण्याची जाणीव होईल. म्हणे साक्षी मी अकर्ता, मी साक्षीभूत आहे, मी अकर्ता आहे. आणि हे जे सगळे व्यवहार होत आहेत ते कशामुळे होत आहेत? माझ्या गुणाच्या आणि देहाच्या संघाने हे सगळे व्यवहार होत आहेत. हे एकदा जर तुला कळलं आणि हे खूप महत्वाचं ज्ञान आहे. ह्या ज्ञानानंतर मग तुला कळेल की जर मला माझ्यापासून जी कृती होत आहेत ती बदलायची असतील तर काय बदलायला लागेल? तर हे गुण बदलायला लागतील. जर देह म्हणजेच मी असं जर केलं तर ही जी साक्षी भावना आहे ती येणार नाही. आणि मी आधी म्हटलं की प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करणं, या आत्मपरीक्षणाला हा साक्षी भाव पाहिजे. तो जो साक्षी भाव आहे तो असेल तरच आपण प्रामाणिकपणे हे आत्मपरीक्षण करू शकतो. आणि तेव्हाच मग ही जाणीव होईल की हे गुणाची क्रिया जाता नियोजित, या गुणांपासूनच ही जी सगळी कर्म आहेत ती होतात. सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारू हा. की हे जे सगळे व्यवहार चाललेत, हे जे कर्मामध्ये माझे भेद दिसतात की माझ्याकडून चांगली कर्म होतात, वाईट कर्म होतात, हा सगळा कसला परिणाम आहे? सत्व रज तम या गुणांचा जो मेळा आहे त्यांच्यामुळे होतं. आणि ह्या गुणांपासून जो सगळा विकार आहे तो निर्माण झाला. आणि साक्षी भाव पण कसा आहे की तिथे अजून एक दृष्टांत देतात की संपूर्ण वनामध्ये वसंत ऋतू आला की कशी वनाला शोभा येते. तो वसंत ऋतू कसा अलिप्तपणे असतो, साक्षी भावाने असतो. त्याचप्रमाणे तू आपल्या आयुष्यामध्ये राहा. त्याचप्रमाणे त्या साक्षी भावाने तू आपल्या गुणांकडे, आपल्या कर्माकडे बघ. ऐसे नि विवेके जया उदो होय धनंजया ये गुणातीत तत्व तया अर्थपंथे. हा जो विवेक आहे की माझा जो आत्मा आहे तो या गुणांपासून वेगळा आहे. गुणांचा प्रभाव आत्म्यावर नाही, गुणांचा प्रभाव फक्त देहापुरती मर्यादित आहे. हा जो विवेक आहे, हे जे ज्ञान आहे, या ज्ञानालाच धनंजया म्हणजे अर्जुनाला सांगतात, या ज्ञानालाच गुणातीत असं म्हणतात. आणि हे एकदा तुला ज्ञान झालं मग तुला खरोखर त्यालाच खरोखर आत्मज्ञान म्हणतात. आणि तिथूनच पुढे तुझी जे सात्विक भावना आहे ती वाढेल. आणि मग असा आत्मस्वरूपी निमग्न झाला. म्हणजे गुणातीत म्हणजे काय? एकदा तुझी आत्मस्वरूपावरती दृढ भावना झाली मग काय होईल? म्हणतात तेवी मी होऊन निरता मग देहेची ये असता नागवे देह संभूता गुणासितो. गुणांचा प्रभाव संपूर्णपणे फक्त देहावर राहील. संपूर्ण गुणांचा प्रभाव आहे तो आत्म्यावर राहणार नाहीये. ही जी तुला एकदा जाणीव होईल तेव्हा मग तुला गुणांचं खरं स्वरूप कळेल. ते कसं कळेल? नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहंते वेळीला तो मी म्हणून. आता हे आधी आपण उदाहरण घेतलं होतं की जो राघू असतो तो एका नळीवर बसतो, ती नळी गोल फिरते आणि तो खालती होतो आणि तो घाबरतो, ती मग तो नळी सोडत नाही. तेच त्या उदाहरणाची इथे आठवण करून देतात. ते म्हणतात तो जो राघू त्याला जेव्हा जर एकदा खरं ज्ञान झालं मग तो काय करतो, ती नळी सोडून देतो आणि उडून जाऊन दुसऱ्या फांदीवर बसतो. एकदा तो दुसऱ्या फांदीवर बसला म्हणजे तो काय झाला, तो मुक्त झाला, त्याला ज्ञान झालं. मनुष्याचं तसंच आहे. या गुणात एकदा गुणातीतता त्याच्यामध्ये आली म्हणजे काय झालं की त्याला कळलं की हा देह म्हणजे मी, हे अज्ञान आहे याची त्याला जाणीव झाली. आणि हा आत्मा हे माझं खरं स्वरूप आहे हे ज्ञान झालं. म्हणून तो
मुक्त झाला तैसा मूळ अहंते वेडीला तो मी म्हणून, की आता मला खरोखर माझं मूळ स्वरूप कळलं म्हणून तो मुक्त झाला. तैसा आला गेला गुणांचा बोधू न मिळे दयाचा, तो देही जैसा व्योमींचा चंद्र जळी. ते म्हणतात की मग एकदा असं ज्ञान झालं मग त्याला काय होतं, की हे जे गुण येतील जातील त्याच्यामुळे त्याच्या आत्मज्ञानाच्या शुद्धतेमुळे तिथे कधीच मलिन होत नाही ती शुद्धता. हे आत्मज्ञान आहे ते तसंच्या तसं स्वच्छ राहतं. कसं स्वच्छ राहतं? तिथे चंद्राचं म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब याचं उदाहरण देतात, की चंद्राचं बिंब जरी पाण्यात पडलं, तर ते पाण्यात पडून ओलं होतं का? ओलं होत नाही ते. ते चंद्रापासून वेगळंच असतं. त्याचप्रमाणे तू म्हणजे देहामध्ये जरी आत्मा असेल, तरी सुद्धा तुला आत्मस्वरूप एकदा कळलं, की मग त्या आत्म्याला त्या गुणांपासून बाधा होणार नाही. जसं चंद्राचं जे प्रतिबिंब पाण्यात पडलंय, ते पाण्यामुळे ओलं होत नाही. त्याप्रमाणे या आत्म्याला या गुणांची बाधा होत नाही. त्याच्यापासून ते नेहमी वेगळं राहतं. तैसी देहबुद्धी जाय, जै आपणपा आठवठा होय. ते आन काही आहे ते वाचुनी. मग एकदा ती देहबुद्धीचा नाश झाला. देहबुद्धीचा नाश झाला मग राहिलं काय? आत्मस्वरूप राहिलं. त्या वाचून तुझ्याकडे काहीच राहत नाहीये. आणि त्या आत्मस्वरूपावर एकाग्र चित्त किंवा तिथे दृढ भावना होणं हेच खूप महत्वाचं आहे. तेवी आपण पाची जया वस्ती झाली का धनंजया, तया देही अपैसया सुख तसे दुःख. आणि मग एकदा अशी तुझी अवस्था झाली मग काय होईल? तुला सुख आणि दुःख म्हणजे गुणांपासून जे काही तुला परिणाम होतील ते तुला सारखंच वाटेल. आणि इथे परत ते म्हणजे आपण ज्ञानी माणसाची लक्षणं बघितली किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. सुख दुःखे समेत कृत्वा लाभालाभो जया जयो. अशा माणसाला काय होतं? सुख दुःख निंदा स्तुती हे सगळं एकच वाटतं. आणि त्याला जो आपपरभाव आहे तो त्याचा जातो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीमध्ये समदृष्टी येते. तर हे सगळं कशाने होतं? त्या गुणातीत पणामुळे होतं. तरी व्याभिचारे रहित चित्ते भक्ती योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. मी आता हे व्याभिचार रहित चित्ते इथे म्हणतात की हे करण्यासाठी मी तुला आधी सुद्धा उपाय सांगितले. त्यातला एक सर्वात महत्वाचा उपाय कुठला? की अनन्य भावाने अनन्य चित्ताने तू जर माझी भक्ती केलीस तर मात्र हे ह्या गुणांवरती तुला या गुणांच्या पलीकडे तू जाऊ शकशील. मी सेवित तो गुणा ते जाकळू शके. या गुणांच्या पलीकडे जाऊ शकशील. या गुणांवरती तुला विजय मिळवता येईल. आणि हे कशाने होईल? तर अनन्य भक्तीने हे नक्कीच शक्य. हे त्यांनी गुणांपासून बंधन येतात ते सांगितलं आणि बंधनापासून मुक्ती कशी मिळेल ते सुद्धा सांगतात. प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. आता इथे त्यांनी काय सांगितलं, की एकदा अनन्य चित्तानी अनन्य भावाने तू भक्ती केलीस. आपण भक्तीचा सर्वात महत्वाचा गुणधर्म काय बघितला? की समर्पण. समर्पणामुळे काय होतं? मीपणा जातोय. मीपणा गेल्यामुळे काय होतं? की समदृष्टी राहते. भेदभाव नष्ट होतो. इथे तो दृष्टांत देतात, की सूर्याच्या बिंबापासून प्रतिबिंबापर्यंत त्याची प्रभा कशी असते? एकसारखी असते. असं कुठेच होत नाहीये, की त्याची प्रभा कुठे कमी आहे, कुठे जास्त असं कुठेच होत नाहीये. त्याचप्रमाणे एकदा तुला आत्मस्वरूप काय आहे ते कळलं किंवा तेच तुझं मूळ स्वरूप आहे असं ज्ञान झालं. मग तुझ्यामध्ये सोहम वृत्ती वाढेल, की हे ब्रह्म म्हणजेच मी. मी किंवा इतर प्राणिमात्र यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. ही सगळी जी सोहम वृत्ती आहे त्याचा तुझ्याकडे अधिष्ठान लागेल. सोहम वृत्ती अवधारी. आणि ते एकदा आलं मग तो सगळा तुझा आपपरभाव नष्ट होईल आणि तू नेहमी आत्मस्वरूपी रत राहशील. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ गा. ते म्हणतात याच अवस्थेला याला चौथा पुरुषार्थ असं म्हणतात. असा तू झालास की मग खरोखर तुला जी मुक्ती आहे सायुज्य मुक्ती आहे ती तुला प्राप्त होईल. हे आपण चौथा पुरुषार्थ याच्याबद्दल म्हणजे आधी काही ठिकाणी वर्णन आलं होतं
की धर्म अर्थ मोक्ष, हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष जो आहे हा चौथा पुरुषार्थ. तर माणसाच्या आयुष्याचं ते ध्येय आहे, जे अंतिम ध्येय आहे, ते तुला या आत्मस्वरूपावरती तुझं जर लक्ष नेहमी केंद्रित राहिलं, तुझ्या सत्वगुणाची वाढ झाली, तुझी देह भावना नष्ट झाली, हे जर सतत तू करत राहिलास, मग तू गुणातीत होशील, त्या गुणांच्या पलीकडे जाशील आणि मग तुला या मुक्तीचा अनुभव, सायुज्य मुक्ती जो चौथा पुरुषार्थ आहे, त्याचा अनुभव तुला नक्कीच घेता येईल. तर असं संपूर्ण वर्णन त्यांनी या अध्यायामध्ये केलंय. आणि इथेच म्हणजे ह्याच वर्णनावरून हा अध्याय संपतो. आणि इथे त्यांनी काय म्हणजे अध्यायाचा सार काय, त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मायेपासून गुण निर्माण होतात, गुणांपासून कर्म होतं. पण आपल्याकडे बुद्धीचं सामर्थ्य असतं, या बुद्धीच्या सामर्थ्यावरून आपण आपले गुण बदलू शकतो, गुणांपासून कर्म बदलू शकतो. त्याचा परिणाम ह्या जन्मी नाही झाला तर पुढल्या जन्मी नक्कीच होऊ शकेल. ह्या गुणांपासून प्रत्येक गुणात सत्व आणि रजत गुण आहेत, यांच्यामध्ये चांगली बाजू आहे, वाईट बाजू. आता चांगली बाजू कधी आहे, जर देहबुद्धी ठेवली नाही तर चांगली बाजू. देहबुद्धी ठेवली तर सत्वगुणांची पण वाईट बाजू आहे, रजोगुणांची पण वाईट बाजू आहे, तमोगुणांची चांगली बाजू नाहीच आहे, तिथे सगळंच वाईट आहे. म्हणजे वाईट विचार आहेत, वाईट हेतू आहे, वाईट कर्म. तर प्रत्येक गुणांपासून देहबुद्धी ठेवली तर बंधन होऊ शकतं. त्या बंधनामधून निघण्याचं एक त्याचा उपाय आहे गुणातीतपण. या गुणांच्या पलीकडे जाऊन बघ. गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी तुला काय करायला लागेल, तुला स्वतःचं आत्मस्वरूप काय हे कळायला लागेल. ते एकदा आत्मस्वरूप कळलं की मग ह्या गुणांची बाधा तुला होणार नाही. तुला म्हणजे कोणाला, तुझ्या आत्मस्वरूपाला होणार. तुझ्या देहाला झाली तरी सुद्धा तू त्याच्या पलीकडेच. आणि ह्याच्यासाठी तुला भक्ती करणं आवश्यक आहे. भक्ती कशी करायची, अनन्य भावाने भक्ती करायची आणि ती भक्ती करून मग तुला जी सायुज्य मुक्ती, जो चार पुरुषातला जो शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आहे, तो तुला मिळेल. तर हा सगळा विषय माऊलींनी या तिसऱ्या या 14व्या अध्यायामध्ये सांगितलंय, गुणत्रय विभागीय. तर ह्या सगळ्या विवेचनावरून आपण आज इथेच थांबूया. हा अध्याय इथे संपतो. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आपण आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.